नमस्कार प्रेक्षक हो. भारत शक्ती मराठीच्या संपूर्ण टीमकडून सगळ्या प्रेक्षकांना दिवाळी आणि भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे गेल्या आठवड्यातल्या शुक्रवारी भारत आणि अमेरिका यांच्यातल्या शिष्टमंडळात झालेल्या चर्चेबद्दल. ही चर्चा का महत्वाची होती या दृष्टीने आजच्या भागामध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत भारत शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले. नितीन सर, आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत आणि दीपावलीच्या आणि भाऊबीजेच्या तुम्हालाही हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद आणि दीपावलीच्या शुभेच्छा आपल्या सगळ्या दर्शकांना, आपले सगळे जेवढे सपोर्टर्स आहेत त्यांना सगळ्यांना. आणि हा आठवडा पूर्ण दिवाळीचा, काही ठिकाणी सुट्टी आहे, काही ठिकाणी नाही आहे. पण मागच्या आठवड्यात ही जी महत्वाची मीटिंग झाली त्याच्या बाबतीत चर्चा करणं जरुरी होतं, म्हणून आजचा हा प्रोग्राम. सर, गेल्या आठवड्यामध्ये झालेली ही चर्चा जवळपास 5वी फेरी होती चर्चेची आणि 2+2 फॉर्मॅट म्हणून ही ओळखली जाते. तर या दोन देशांमध्ये असणाऱ्या संबंधांवरती ही चर्चा होती का त्याच्याही पलीकडे काही विषयांवरती चर्चा झाली, याबद्दल मार्गदर्शन करा. नाही, मुख्यतः या दोन देशांच्या दरम्यान जेवढे काही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जेवढे संबंध वाढवण्याचे जे प्रयत्न असतात त्याच्यावरती चर्चा होते. उद्देश तो असतो 2+2 फॉर्मॅटचा. पण अमेरिका आणि भारत हे दोन इतके महत्वाचे देश झालेले आहेत आता सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये, आंतरराष्ट्रीय जेवढे काही घडामोडी होत आहेत त्याच्यामध्ये, की काही केल्या ते टाळता येत नाही की बाकीच्या पूर्ण जगभर जेवढ्या काही घटना होत असतात किंवा जगभरातल्या राजकीय परिस्थितीवरती ज्या काही चर्चा करायला लागतात ते हे दोन्ही देशाचे नेते, शीर्ष नेते नसले तरी मंत्री असतात. एक तर संरक्षण मंत्री भारताचे राजनाथ सिंग, त्यांच्याकडे ऑस्टिन लॉयड जे त्यांचे संरक्षण मंत्री आहेत अमेरिकेचे, आणि ब्लिंकन जे त्यांचे परराष्ट्र मंत्री आहेत, आणि मग आपल्याकडे सुब्रमण्यम जयशंकर, हे चौघं मिळून चर्चा करतात. आणि या चर्चेचा फॉर्मॅट तोच असतो की आधी बायलॅटरल म्हणजे परस्पर संबंधाच्या बाबतीत जेवढे काही विषय असतील ते हाताळले जातात, आणि मग त्याच्यानंतर बाकीच्या ज्या घडामोडी जगभर होतात, आणि आता रशिया युक्रेनचं युद्ध, आधी त्याची चर्चा व्हायची. भारताचा काय पवित्रा आहे, अमेरिकेचा काय आहे, अमेरिकेला काय भारताबरोबर ऑब्जेक्शन आहे, किंवा आता इस्रायल आणि हमासचा संघर्ष जो सुरू आहे त्या संघर्षावरती पण नक्कीच चर्चा होते. कारण दोन्ही देश हे महत्वाचे देश आहेत, लीडर्स आहेत आपापल्या क्षेत्रामध्ये, आपापल्या जॉग्राफिकल एरियामधनं. म्हणून याचा जो परीघ आहे या वार्तालापाचा तो खूप मोठा आहे. सर, ज्या वेळेला अशा पद्धतीच्या चर्चा होतात म्हणजे एक गोष्ट महत्वाची लक्षात येते की नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची सूत्र हातात घेतल्यानंतर अमेरिकेच्या संदर्भांमध्ये किंवा अमेरिकेच्या बरोबर असणाऱ्या संबंधांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते. याच्या अगोदरच्या दशकांमध्ये किंवा 1950 पासूनच्या दशकांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध काहीसे तणावपूर्ण होते. ते जवळपास 2014 पर्यंत बघायला मिळाले होते. त्यानंतरच्या काळामध्ये मात्र हे संबंध सुधारल्याचं चित्र आहे. काय कारण असेल याच्या मागची असं तुम्हाला वाटतं? म्हणजे असं म्हणणं अगदी बरोबर नसेल की आत्ताच फक्त संबंध सुधारले आहेत. खरं तर अमेरिकेचे आणि भारताचे संबंध साधारण 2001 पासून आता 2023 पर्यंत संबंध सातत्याने सुधारत गेलेले आहेत. त्याचं सुधारण्याचा वेग जो आहे तो या दशकात वाढलेला आहे, असं एक त्याच्यात थोडंसं करेक्शन मला करावंसं वाटतं. कारण 1998 मध्ये जी परमाणु चाचणी झाली होती अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये, त्याच्या नंतर लगेचच म्हणजे अगदी त्याच दिवशी अमेरिकेने भारतावरती बरेचसे प्रतिबंध घातले होते. Nuclear tests conducted by India against the backdrop of 149 nations signing the Nuclear Non-Proliferation Treaty demand an unambiguous response by the United States. In accordance with United States law, I have decided to impose economic sanctions against India. की आपल्याला व्यापार करता येऊ नये, टेक्नॉलॉजी डिनायल म्हणजे ज्याला म्हणतात की अमेरिकेतनं जे टेक्नॉलॉजी जर इम्पोर्ट करायची होती किंवा विकत घ्यायची होती त्या टेक्नॉलॉजीला पण आळ घातला गेला होता अमेरिकेकडनं. तर अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेस जे संबंध 1998 मध्ये 25 वर्षापूर्वी अक्षरशः रसातळाला गेलेले होते भारत आणि अमेरिकेचे.
पण त्याच्यानंतर दोघांच्याही लक्षात आलं की आपल्याला एकमेकांशिवाय एकमेकांबद्दल बरोबर एकमेकांची दोस्ती केल्याशिवाय पर्याय नाहीये. आणि अमेरिकेला विशेषतः लक्षात आलं की चीनला जर आळ घालायचा असेल आणि चीनच्या ज्या गतिविधी त्यांच्या असतात किंवा चीनचे जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीजना जर आळ घालायचा असेल तर भारताबरोबर संबंध सुधारणं याच्याशिवाय त्यांच्याजवळ गत्यंतर नव्हतं. म्हणून त्यावेळेसपासून हा प्रयत्न सुरू झाला की संबंध सुधारावेत वेगवेगळ्या प्रकारे. त्याचा वेग हा थोडा कमी होता. पण 2001 पासून जेव्हा प्रेसिडेंट क्लिंटन आणि मग त्याच्यानंतर जॉर्ज डब्ल्यू बुश त्यांचे ते आले इथे, तेव्हा परमाणु एक संधी झाली भारत आणि अमेरिकेमध्ये. आणि मग संरक्षण क्षेत्रात सगळ्यात जास्त सुधार झाला भारत आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये. तर तेव्हापासूनच म्हणजे ही सुधारणा सुरू आहे. पण तुझं म्हणणं बरोबर आहे की गेल्या 10 वर्षात किंवा 9.5 वर्षात पंतप्रधान जेव्हा मोदींनी त्यांचा कार्यभार सांभाळला तेव्हापासून याच्यात वेग खूप वाढलेला आहे. कारण चीनचं जे एक अग्रेसिव्हनेस आहे पूर्ण जगभर, त्याला आळ घालण्यासाठी आता अमेरिकेला वाटतं. आणि भारताचं पण टेक्नॉलॉजिकल पॉवर, भारताची अर्थव्यवस्था ही खूप सुधारल्यामुळे गेल्या 10 वर्षात त्यांच्या लक्षात येते की भारत एक भविष्यातला एक मोठा फोर्स असणार आहे, मोठी ताकद असणार आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती. म्हणून हे संबंध त्याकडून सुधारलेले आहेत. आणि भारताच्याही लक्षात आलेलं आहे की चीनला जर आळ घालायचा असेल, म्हणजे चीनला जर आपल्याला सामोरं जायचं असेल ताकदवर रीतीने, तर अमेरिकेचा तिथे आपल्याला सपोर्ट असणं खूप जरुरी आहे. आणि म्हणून दोन्हीकडनं कंपल्शन्स आहेत. भारताकडनं पण, भारताला पण ते संबंध सुधारण्यासाठी बरेचसे कंपल्शन्स आहेत आणि अमेरिकेला पण आहेत. म्हणून हे संबंध गेल्या 10 वर्षात भरपूर सुधारले आहेत. सर, ही 5वी जी 2+2 फॉर्मॅटमध्ये बैठक झाली, या बैठकीमध्ये नेमक्या कोणत्या विषयांवरती चर्चा झाली किंवा त्याच्यानंतर जे संयुक्त निवेदन जारी केलेलं आहे त्याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे आपल्या माध्यमांपर्यंत पोहोचवले गेलेत असं तुम्हाला वाटतंय? संयुक्त निवेदन तर खूपच एक्सटेन्सिव्ह आहे, खूप डिटेल्ड आहे. पण त्याच्यातले 3 ते 4 पॉइंट्स मी हायलाइट करू इच्छितो याच्यामध्ये. की मी जसं म्हटलं की संरक्षण क्षेत्रात सगळ्यात जास्ती सुधारणा झाली. संरक्षण क्षेत्रावरती जास्ती भर दिला गेला भारत आणि अमेरिकेच्या संबंध सुधारण्यामध्ये. जे काय एक फ्रेमवर्क तयार केला गेला, एक जो ढाचा ज्याला म्हणतात हिंदीमध्ये, तो तयार केला गेला. तर त्याच्यामध्ये संरक्षण क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त सुधारणा झाली. आज भारताचे सैन्य दळ जेवढा अमेरिकेबरोबर जेवढे एक जॉईंट एक्सरसाइजेस करतात ते दुसऱ्या कुठल्याच देशाबरोबर करत नाही. त्याची संख्या खूप जास्ती आहे. नंबर 1. नंबर 2, भारताला जी नवीन टेक्नॉलॉजी पाहिजे जेट इंजिनसाठी, जसं जनरल इलेक्ट्रिकचं जे जेट इंजिन आहे, जे भारताच्या लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस मार्क 2 म्हणजे येणाऱ्या त्या प्रतिकृतीमध्ये तेजसच्या जे एक इंजिन लागणार आहे, त्याचा ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी अमेरिकेकडनं भारतात होणार आहे. आणि एअरफोर्समध्ये ते LCA मार्क 2 सामील केलं जाणार आहे येत्या 8 ते 10 वर्षामध्ये. तर त्याच्यासाठी जे जेट इंजिन लागतं ते अमेरिकेकडनं येणार आहे. त्याच्यावरती चर्चा झाली. त्याचं कमर्शियल आता चर्चा सुरू झालेली आहे. HAL म्हणजे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि अमेरिकेच्या कंपनी जनरल इलेक्ट्रिकच्या मध्ये याची चर्चा सुरू झालेली. त्याचा आढावा घेतला गेला आणि ते किती पुढे सरकलंय. कारण या सगळ्याचा निर्णय हे सगळं करण्याचा जूनच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात, अमेरिकेच्या दौऱ्यामध्ये याचे सगळे निर्णय झालेले होते. 3 नंबर निर्णय जो होता, जो त्याचा आढावा घेतला गेला आणि याच्यावरती आता कार्य पुढे सरकवायचं असा एक निर्णय जो घेतला गेला तो होता जनरल ॲटॉमिक्स नावाच्या कंपनीचं जे एक ड्रोन आहे, आर्म ड्रोन ज्याला म्हणतात, MQ-9B, जे आर्म ड्रोन आहे, ज्याच्यावरनं मारा केला, क्षेपणास्त्राचा मारा केला तर दूरच्या पल्ल्यावर असलेल्या टार्गेटवरती हल्ला करता येतो किंवा त्याला नेस्तनाबूत करता येतं. ते 31 MQ-9B प्रिडेटर्स आपण विकत घेतोय अमेरिकेकडनं किंवा अमेरिकेच्या कंपनीकडनं. त्याच्यावरती किती प्रोग्रेस झालाय त्याचा आढावा घेतला गेला आणि त्याच्यावर निर्णय घेतले गेले की साधारण जानेवारीच्या 15 तारखेपर्यंत त्याचं सगळे जे काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या कॉन्ट्रॅक्टच्या ते विकत घेण्यासाठी
त्याच्यावर सह्या झाल्या पाहिजेत असं ठरवलं गेलं त्याच्यामध्ये. 4 नंबर हे होतं की स्पेस, नासा आणि इस्रोच्या मध्ये जो एक करार त्यावेळेस केला गेला होता, त्याच्यावरती पुढे कशी अंमलबजावणी करता येईल आणि दोन्हीकडच्या कंपनीज कशा बरोबर काम करू शकतील याच्यावरती चर्चा झाली, निर्णय घेतले गेले. आणि 5वं हे होतं की अजून काही जर को प्रोडक्शन, को मॅन्युफॅक्चरिंग, को डिझाईन करून जर काही डिफेन्सचे प्लॅटफॉर्म उभे करता आले भारत आणि अमेरिकेच्या कंपनीजच्या बरोबर, त्यांनी बरोबर काम करून, तर त्याच्यावरती चर्चा केली गेली. आणि मग हे झालं डिफेन्सचं सगळे. आणि त्याच्यानंतर मग बाकीचं जसं स्पेस आहे, स्पेसपेक्षा सेमीकंडक्टर्स, मायक्रॉन नावाची कंपनी सेमीकंडक्टर्समध्ये काम करण्यासाठी त्यांनी एक तिथे तेव्हा एक प्रॉमिस केलं होतं की आम्ही $10 बिलियन भारतात आम्ही इन्व्हेस्ट करू. तर त्याच्यावरती त्या करारावरती सही झाल्याचं शिक्कामोर्तब केला गेला. नंतर ह्याच्यामध्ये AI, क्वांटम या टेक्नॉलॉजीज मधनं दोन्हीकडचे छोट्या कंपनीज आणि इनोव्हेटर्स बरोबर एकमेकांबरोबर कसं काम करतील हे ठरवलं गेलं. आणि आयसेट नावाच्या एका फ्रेमवर्कच्या माध्यमाद्वारे कसं दोन्हीकडच्या टेक्नॉलॉजी कंपनीज एकमेकांबद्दल बरोबर सहकार्य करून नवीन प्रॉडक्ट्सचं निर्माण करू शकेल याच्यावरची चर्चा झाली. आयसेट म्हणजे इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड एमर्जिंग टेक्नॉलॉजीज असं एक त्याच्यामध्ये करार झालेला होता, त्याच्यावरती चर्चा केली गेली. याच्या व्यतिरिक्त परराष्ट्र मंत्रालयाच्या अधीन जेवढे काही विषय आहेत, इस्रायल आणि हमास, त्याच्यात भारताने अशी भूमिका घेतली आहे की इस्रायलला सपोर्ट केला काउंटर टेररिझमवरती. अतिरेकी हमल्याच्या नंतर इस्रायलचा हात धरला गेला, त्यांना एक सपोर्ट दिला गेला. पण याचा अर्थ हा नव्हे की पॅलेस्टाईन चं राज्य किंवा पॅलेस्टाईनसाठी एक देश निर्मित व्हावा अशी एक जी भारताची पहिल्यापासून भूमिका राहिलेली आहे, 2 स्टेट सोल्युशन ज्याला म्हणतात, की पॅलेस्टाईन लोकांसाठी एक वेगळा देश असावा, पण इस्रायलला पण सर्व्हाइव्ह करता आलं पाहिजे आणि इस्रायलवरती हमले झाले नाही पाहिजेत. असा एक जो भारताचा पवित्र आज इतके वर्ष आहे, त्याच्यावरती भारताने परत अमेरिकेला ठामपणे सांगितलं की आम्ही अशाच प्रकारे या विषयावरती आमचा पवित्रा राहील आंतरराष्ट्रीय पातळीवरती, हे सांगितलं गेलं. जे अमेरिकेला खरं तर पटत नाही, पण त्यांना दुसरं गत्यंतर नाही याच्यामध्ये, कारण अमेरिका पूर्णपणे इस्रायलला सपोर्ट करतं. पण त्यांनाही आता हे सांगणं कंपल्सरी झालेलं आहे की पॅलेस्टाईन स्टेट ची निर्मिती करणं पण जरुरी झालेलं आहे, तिथली जी परिस्थिती आता आहे त्याच्या अनुषंगाने. याच्यावरती चर्चा झाली. आणि मग मुख्यतः चीन, जो दोघांचा एक शत्रू आहे अमेरिका आणि भारताचा, त्याला कसं आळ घालावा, त्याचा जो राईज आहे, त्याचा जो उदय चाललेला आहे किंवा त्याचा जे प्रोग्रेस चाललेला आहे त्याला कसा आळ घालावा, आणि त्यांची जी काही रणनीती आहे त्या रणनीतीला कसं सामोरं जावं याच्यावरती भारत आणि अमेरिकेच्या या नेत्यांमध्ये चर्चा झाली, असं आपल्याला दिसून येतं या 2+2 फॉर्मॅट मधनं, जी आता मागच्या शुक्रवारी भारतात त्याची मीटिंग झाली त्याच्यामध्ये. सर, कॅनडाचा मुद्दा या चर्चेमध्ये आला असेल असं वाटतं तुम्हाला? नक्कीच आला आहे. आणि त्याच्यावरती मला वाटतं एक आपल्या परराष्ट्र सचिवांनी पण एक रिमार्क केलेला आहे त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये, की कॅनडा असू दे, म्हणजे खलिस्तान असू दे, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेशमध्ये अमेरिकेचा पवित्रा भारतापेक्षा पुष्कळ वेगळा आहे. भारत तिथले जे आत्ताचे पंतप्रधान आहेत, शेख हसीना, वाजेद, पूर्णपणे त्यांच्या पाठीमागे आहे, त्यांना पाठिंबा देत आहे. पण अमेरिकेचं म्हणणं आहे की त्यांना परत सत्तेत आणता कामा नये, आणि म्हणून तिथलं जे काही इलेक्शन्स होतील किंवा तिथे जी आत्ता परिस्थिती आहे ती बदलली पाहिजे, असं अमेरिकेचा एक निर्णय आज गेले 3 ते 4 वर्ष आहे. याच्यावरती म्हणजे एकमत नसून सुद्धा याच्यावरती चर्चा करण्यात आली. आणि म्यानमारमध्ये भारताने जे काय केलंय ते अमेरिकेला पसंत नाहीये, पण अमेरिका त्याच्यावरती त्यांचं मत देऊन बाजूला झाली, कारण भारताने हे सांगितलेलं आहे की आम्हाला
चीन बरोबर कसं डील करायचं हे आम्हाला आमचं ठरवू द्या, तुम्ही सांगून होणार नाही. कारण फक्त भारताचे म्हणजे क्वाड देश जे आहेत 4, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत, अशा या 4 देशांच्या मधनं जर आपण बघितलं तर फक्त भारताची सीमा चीनला लागून आहे. बाकी सगळे तिन्ही देश चीनपासून दूर आहेत. त्यामुळे भारतावरती जो दबाव असतो किंवा भारताला जे कंपल्शन असतं या सीमेच्या प्रश्नावरती एक उत्तर शोधण्यासाठी, ते बाकीच्या तिन्ही देशांजवळ त्याचं काहीच चर्चा करण्याची जरूर पडत नाही. कारण त्यांना त्यांच्या सीमा एकमेकांना लागलेल्या नाही आहेत किंवा ते शेजारी नाही आहेत एकमेकांचे. हे भारताने ठामपणे अमेरिकेला सांगितलं. जसं कॅनडाच्या बाबतीत सांगितलं की कॅनडामध्ये आमच्या लोकांनी काहीच चूक केलेली नाही, कॅनडाने एक कसा पवित्रा घेतलाय जो आम्हाला ऍक्सेप्टेबल नाहीये, भारताने सांगितलं आणि अमेरिकेने ते ऐकून पण घेतलं आणि मानून पण घेतलं, असं सांगण्यात येतं या चर्चेनंतर. सर, खरं तर अशा द्विपक्षीय चर्चा किंवा 2 देशांमधल्या प्रतिनिधींमध्ये होणाऱ्या या चर्चा महत्त्वपूर्ण असतातच. पण या चर्चा कायम बंद दाराआड होतात. मात्र यावेळेला पहिल्यांदाच किंवा अशा पद्धतीने काय चर्चा झाली किंवा कुठल्या मुद्द्यांवरती आम्ही चर्चा केली आणि याच्यानंतरचा भारत आणि अमेरिकेचा प्रवास कोणत्या दिशेने, त्यांचे नातेसंबंध कोणत्या दिशेने जाणार आहेत याची थोडीफार झलक संयुक्त निवेदनातून आपल्याला मिळालेली आहे आणि तेच आज आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये हे संबंध अजून कशा पद्धतीने सुधारतील याच्याचकडे दोन्ही देशांचा भर असेल. मात्र पुढच्या काळामध्ये होणाऱ्या बैठकांनंतर हा संपूर्ण नातेसंबंधांचा हा प्रवास अधिक इन डिटेल आपल्याला समजण्याला मदत होईल. मात्र आज जी काही माहिती तुम्ही दिलीत या सगळ्या माहितीबद्दल सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने खूप खूप आभार सर. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. प्रेक्षक हो, आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचे, भारत शक्ती मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.